की तिला मागे घ्यावं लागलं पुन्हा. यांनी कोणालाही सोडलेलं नाही. सगळे धंदे यांचे, मटक्याचे पण यांचे, दारूचे पण यांचे, सगळे धंदे यांचे. पण कोणी एक माणूस बोलायला तयार नाही. दस साहेब, मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय, आका बिका काय नाही. आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. अहो, एवढ्या जनतेला माहिती आहे आकाचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळाचा पहिला आखला. शिवाय घालणारे फोन येतात मला आज सगळ्यांना एक सांगायचंय. हे थांबा रे, मला एक सगळ्यांना सांगायचंय. मी जातीने वंजारी उभा आहे, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय आणि जर मी शांत बसणार असेल तर मी वंजारी नाही. अन्याय सहन करणारा हा कष्टकरी वंजारी समाज नाही. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय, त्यामुळे गरिबी, ऊसतोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. मी एका हमालाचा नातू आहे. 18-20 दारिद्र्य होतं आमच्या घरात, पण लढण्याची तिथनंच हिंमत आली आणि म्हणून आज लढायला उभा राहिलो. हे जातपीत काही मध्ये येत नाही. कसली जात? लढताना जातीचा विचारच करायचा नसतो.